उपोषण मागे पण सरकारला अंतिम इशारा। 58 लाख नोंदीचं आश्वासन, मराठा आरक्षणाचा नवा टप्पा। तोडगा की तात्पुरती शांतता, जरांगेचा लढा कायम। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मोठा ट्विस्ट आला आहे। मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले आमरण उपोषण अखेर मध्यरात्री मागे घेतले आहे। सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आणि अनेक महत्त्वाच्या मागण्यांवर सहमती झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता। उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर दबाव निर्माण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली होती। मात्र चर्चेनंतर तोडगा निघाल्याचे चित्र समोर आले आहे। नेमक्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या, सरकारने काय आश्वासन दिले आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याची पुढची दिशा काय असेल, पाहूया हा विशेष रिपोर्ट। मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी 10 वाजता आमरण उपोषण सुरू केले होते। उपोषणाच्या पहिल्याच दिवशी सरकार आणि मराठा आरक्षण अभ्यासक यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तयार केलेल्या मसुद्यावर अभ्यासकांनी काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या। या सूचनांचा समावेश करण्यात आल्यानंतर तोडग्याचा मार्ग मोकळा झाला। रात्री उशिरा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली। चर्चेनंतर सरकारने काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याने जरांगे यांनी मध्यरात्री 1:15 पाणी पिऊन उपोषण मागे घेतले। सरकारने 58 लाख कुणबी नोंदीचे दस्तावेज उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे। नोंदी सापडलेल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र देणे, प्रमाणपत्रांच्या वैधतेसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणे, मंत्रालयात मराठा आरक्षण कक्ष स्थापन करणे, विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठका घेणे आणि न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देणे अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहे। उपोषण मागे घेताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले असले तरी त्यांनी स्पष्ट शब्दात इशाराही दिला आहे। केवळ आश्वासन नव्हे तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली। विशेषतः 58 लाख नोंदीवर आधारित कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यांची वैधता हा मुद्दा आता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे उपोषण संपले असले तरी आंदोलनाचा दबाव कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे। मनोज जरांगे यांनी चर्चेनंतर माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर भाष्य केले। त्यांनी सांगितले की अभ्यासकांच्या सूचनांनुसार तयार करण्यात आलेल्या मसुद्याला सरकारने मान्यता दिली आहे। हैदराबाद गॅझेटच्या आधारे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे। तसेच कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या नागरिकांच्या व्हॅलिडिटीसाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे। याशिवाय आंदोलनादरम्यान बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे। त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना नोकरी देण्याचीही मागणीही पुढे करण्यात आली आहे। सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि मिरज संस्थानांच्या गॅझेट संदर्भातील प्रश्नावर सरकारने आणखी 1 महिन्याची मुदत मागितली असून त्यालाही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न हा केवळ आरक्षणापुरता मर्यादित नसून तो लाखो मराठा कुटुंबाच्या सामाजिक आणि आर्थिक भवितव्याशी जोडलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे सध्या संघर्षाला तात्पुरती विश्रांती मिळाली असली तरी लढा अद्याप संपलेला नाही। सरकारने दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण केली तर मराठा समाजाचा विश्वास अधिक दृढ होईल। मात्र आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर आंदोलन पुन्हा तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता सरकारच्या कृतीकडे आणि मराठा आरक्षणाच्या पुढील वाटचालीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे।